माता की जय. भारतीय जनता पार्टीचा जय हो. भारतीय जनता पार्टीचा तर संतोष धुरी यांचा अखेर आता भाजपात प्रवेश झालेला आहे. अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडलेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. संतोष धुरी यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. अमित साटम यांच्या उपस्थितीत हा प्रवेश. आणि संतोष धुरी आता नेमकी आपली काय भूमिका मांडतात बघणं महत्त्वाचं ठरेल. आज या ठिकाणी श्री संतोष धुरी वरळी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांचे मी भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या 11 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या प्रकारचा विकास या मुंबई शहरामध्ये मुंबई नगरीमध्ये घडवून आणलेला आहे, क्रांतिकारक अशा प्रकारचे परिवर्तन या मुंबई शहरात घडवून आणलेले आहे. त्यामध्ये अटल सेतू, मेट्रो, कोस्टल रोड आणि ज्या विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष धुरी प्रमुख होते त्या वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं त्याच दक्षिण मुंबईमध्ये घर निर्माण करून देण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. आणि वरळीतल्या दक्षिण मुंबईतल्या मराठी माणसाला त्या दक्षिण मुंबईतून हद्दपार होण्यापासून रोखण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. आणि ज्या मराठी माणसासाठी इतकी वर्ष संतोष धुरीजी लढत होते, ज्या हिंदुत्वासाठी संतोष धुरीजी लढत होते, ते कार्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यावर प्रभावित होऊन आज त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तसेच या ठिकाणी मुंबई शहरामध्ये हिंदुत्वाचा भगवा रंग हा टिकला पाहिजे. मुंबई शहराचा रंग हा बदलू दिला गेला नाही पाहिजे. आणि जर अशा प्रकारच्या काही जिहादी आतंकवादी ताकदी शक्ती जर मुंबई शहराचा ताबा घेऊ इच्छितात तर त्या लढाईमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊन अशा प्रकारच्या सर्व आतंकवादी जिहादी देशविरोधी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी आणि हिंदुत्वाचा भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवण्यासाठी संतोष धुरीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. नमस्कार सगळ्यांना. जय श्रीराम. आज सन्माननीय अमितजी साटम आमचे मित्र आणि आता पक्षाचे अध्यक्ष आपलं मुंबई प्रदेश अध्यक्ष अमितजी साटम आमदार यांच्या नेतृत्वाखाली मी या पक्षामध्ये आज प्रवेश करतो आहे. शिरवडकर साहेब तसेच आमचे नगरकर साहेब, कर्जतकर साहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये माझा आज प्रवेश झाला असं मी जाहीरपणे सांगतो आहे. ज्या पक्षाच्या बरोबर आम्ही होतो, जसं अमितजींनी सांगितलं, आता 2007 साली ज्यावेळेला पक्ष स्थापना झाली तेव्हापासून शिवसेनेमधून आम्ही सन्माननीय राजसाहेबांबरोबर आम्ही सगळे जे चाहते होतो, विद्यार्थी सेनेवाले होते, सगळे होते, जे साहेबांचे चाहते होते ते सन्माननीय राजसाहेबांबरोबर आम्ही बाहेर पडलो. पहिले आम्ही शिवसेनेमध्ये होतो, नंतर मनसेमध्ये आम्ही आलो आणि मनसेचं कार्य आम्ही पुढे चालू ठेवलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर मध्ये आम्ही नगरसेवक झालो, पहिले शाखाध्यक्ष झालो, नगरसेवक झालो, विविध पदं भूषवली. आम्ही एका झेंड्याखाली होतो. आमचं रक्त भगवं आहे. शिवसेनेमधून आलेलो आहोत आम्ही. आज आम्ही मनसेमध्ये आलो. मनसेमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने आता जी युती चालू झालेली आहे
जे हिरव्या लोकांशी जे जॉईन झालेली लोक, त्यांच्यामुळे त्यांच्यातलीच लोक जी तुटून गेलीत, त्यांनी दुसरा पक्ष स्थापन केला, अशा लोकांनाच साहेबांनी जवळ केलं. आणि त्या लोकांना जवळ केल्यानंतर त्या लोकांनी पूर्णपणे त्या पक्षाचा ताबा घेतला, पूर्णपणे ताबा घेतलेला आहे. पूर्ण आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय त्यांना. आज तुम्ही बघितलं असेल की आम्हाला म्हणजे ज्या सीट दिल्या आहेत अशा सीट दिल्या आहेत, दिसायला आकडा 52 आहे, परंतु ज्या सीट दिलेल्या आहेत त्या सीट तुम्ही जर बघितल्या तर त्यातल्या 7 ते 8 सीट येतील की नाही शंका आहे. कारण ज्या सीट आम्हाला पाहिजे होत्या त्या सीट तर आम्हाला दिल्या नाहीत. आणि अशा सीट दिल्या आहेत की तिकडे त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, त्यांच्याकडे नगरसेवक होते तिकडे, पण त्यांची नावं खराब होती म्हणून त्यांनी त्या सीट पण आम्हाला द्यायला तयार झाले. माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप या ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या सीट म्हणजे जिकडे मराठी माणसाचा टक्का जास्त आहे, ज्या ठिकाणी आमची ताकद जास्त आहे, तिकडे आम्ही 2-2 सीट मागितल्या. तिकडे आम्हाला 1 सीटवर त्या लोकांनी हे केलेलं, बोळवण केली आमची. आणि पूर्णपणे त्यांना पाहिजे त्या सीट त्यांनी दिलेल्या आहेत. माझे तुम्ही काहीतरी मध्ये बातमी लावलेली होती 194 मला दिला नाही म्हणून मी गेलो, नाराज झालो वगैरे, हा विषयच नव्हता. ज्या वेळेला मी चर्चा केली आमच्या नेत्यांशी की तुमचं घोडं कुठे अडते, तेव्हा त्यांनी सांगितलं की 192 आणि 190 मी बोललो 192 आणि 190 मला कळलं नाही. आपल्याला प्रत्येक विधानसभेमधून 2 सीट देणार आहे तर कुठे अडते? तर 194 मिळते आपल्याला, पण आपल्याला 192 आणि 190 महत्त्वाची आहे. बोलो हरकत नाही, 190 घ्या, 192 घ्या, काय करायचं ते करा, मला मोकळं करा, चला. मी ह्या भाषेमध्ये त्यावेळेला सन्माननीय सरदेसाई साहेबांना पण सांगितलं, हरकत नाही, 2 वॉर्ड ते घ्या. परंतु ते पण नाही झालं. मिळाला कुठला 192, जिकडे प्रकाश पाटणकर म्हणून जे 2 वेळा नगरसेवक होते त्यांचा वॉर्ड त्यांच्याकडनं काढून घेण्यात आला आणि तो वॉर्ड म्हणजे त्याच्यावर पण अन्याय झाला. ठीक आहे, हरकत नाही. आता पुढची महत्त्वाची गोष्ट अशी होती की आम्हाला या चर्चेमध्ये, मी तर काही नेता नाही आहे, मला या चर्चेमध्ये सहभागी नाही केलं, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही. मला सीट नाही दिली, मला कुठल्याही प्रकारचा राग नाही आहे, कारण साहेबांनी आम्हाला भरपूर दिलं. परंतु आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही, कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही. त्याच्यानंतर ज्या वेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये 2 किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी. एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे, हे 2 किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत. म्हणजे काय केलं की तिकडनं बांद्रावरून सांगण्यात आलं, बांद्राच्या बंगल्यावरून सांगण्यात आलं की हे दोघं जण कुठेही दिसले नाही पाहिजेत, कुठल्याही चर्चेमध्ये दिसले नाही पाहिजे किंवा कुठल्याही उमेदवार म्हणून कुठेही दिसले नाही पाहिजे. देशपांडे तर काय उमेदवारी करणारच नव्हते, परंतु संतोष धुरी पण कुठे दिसलं नाही पाहिजे, या प्रकारचा तह झाला. आणि हे जेव्हा आम्हाला कळालं त्याच्यानंतर आमची चर्चा झाली. देशपांडे साहेबांना सांगितलं मी, जर असं होत असेल तर बोलो राहण्यात काय अर्थ इकडे. एकतर काँग्रेसबरोबर जाऊन ह्या लोकांनी स्वतःचं रक्त हिरवं केलेलं आहे, आता परत इकडे येऊन आपलं पण रक्त हिरवं करण्याचा प्रयत्न करणार, आपल्याला कुठेही स्थान देणार नाहीत. त्यापेक्षा मी माझा विचार करतो. संदीपजीचं मन खूप मोठं आहे, ते खूप सीझन आहेत. त्यांनी सांगितलं तू विचार कर बाबा, मी काय येत नाही. म्हणजे ह्या प्रकारे मी याच्यातून बाहेर पडलो. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे काल मी गेलेलो. नितेशजी राणे यांनी मला बोलवून घेतलं, माझ्याशी चर्चा केली. मला खूप त्याच्यामध्ये आनंद वाटतो आहे आणि खूप भरून आलं की काय विषय असा आहे की नितेशजी राणे हे सिंधुदुर्गावरनं फक्त आणि फक्त माझ्यासाठी आलेत. त्याच्यानंतर माझ्याशी भेट घेतली, त्याच्यानंतर परत सकाळी ते फ्लायओव्हर करून ते गेलेत सिंधुदुर्गाला, कारण त्यांचे काहीतरी वॉरंट कॅन्सल करायचं होतं दुसऱ्या दिवशी काल. त्याच्यानंतर परत
राज ठाकरेंनी मनसे उद्धव ठाकरेंना सरेंडर केलेली आहे असा आरोप संतोष धुरेंनी केलेला आहे. या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत, पण तुर्तास या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी.